हॅलो, मकर संक्रांत हा मराठी निबंध ऐकूयात। संक्रांत सणाची माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊयात। चला तर मग पीकेज लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मकर संक्रांत हा सण दरवर्षी सामान्यतः 14 जानेवारीला साजरा केला जातो। असे म्हटले जाते की सूर्य 6 महिन्यासाठी दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो। या दिवशी सूर्य शनीच्या मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात। महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। या दिवशी लोक पतंग उडवतात। विशेषतः गुजरातमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। याला पतंग महोत्सव असेही म्हणतात। हा सण हिंदूंमध्ये लोकप्रिय असला तरी जवळजवळ सर्वत्र ह्या सणाबाबत आदर पाहायला मिळतो। त्याचबरोबर या दिवशी लोक एकमेकांना भेट देतात, एकमेकांना तिळगुळ किंवा तिळापासून बनविलेली मिठाई देतात आणि म्हणतात, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। भारत हा कृषीप्रधान देश आहे। या दिवशी स्त्रिया ताजे धान्य, उसाचे तुकडे, भाजीपाला इत्यादी सुगड्यात ठेवून त्याची पूजा करतात। हा कापणीचा सण म्हणूनही ओळखला जातो। या दिवशी गुळाची पोळी आणि खिचडीचा नैवेद्य दाखविला जातो। तसेच स्त्रिया एकमेकींना भेटवस्तू देतात, त्याला वाण देणे असेही म्हणतात, कारण ह्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व असते। हा सण जानेवारी महिन्यात आणि हिंदू पंचांगानुसार पौष या 10व्या मराठी महिन्यात येणारा सण आहे। हा सण शेतीविषयक असून सौर कालगणनेशी संबंधित महत्त्वाचा सण आहे। अशा प्रकारे घरोघरी मकर संक्रांतीचा सण उत्साहाने साजरा केला जातो। हा पतंग महोत्सव असला तरीही पतंग उडविताना योग्य ती काळजी घेणेही तितकेच आवश्यक असते। मकर संक्रांतीला सर्वजण एकत्र येतात आणि आनंदाने उत्साहाने हा सण साजरा करतात। हा सण हिंदू संस्कृतीची एक सुंदर परंपरा आहे। मकर संक्रांत हा सामाजिक सण आहे। देशात विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने साजरा करत असले तरी सर्वत्र पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी सूर्यदेवतेची पूजा करून आभार मानले जातात। अनेक ठिकाणी या दिवशी नदीमध्ये स्नान केले जाते। यातून पापमुक्ती होऊन मोक्ष प्राप्त होतो अशी धारणा आहे। अशा प्रकारे मकर संक्रांतीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे। हिंदूंचा हा प्रमुख सण एकमेकांप्रती ऐक्य आणि आनंद सामायिक करण्याचे मुख्य काम करतो। मकर संक्रांतीचा हा सण आहे मोठा आनंद आणि उत्साहाचा, नाही कधी तोटा। मुलांनो, कशी वाटली ही संक्रांती या सणाची माहिती? व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका।